हॅलो हाय नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. चला, आज मी बनवते आहे टिफिनवर देण्यासाठी मस्त भिजल्या तुरीच्या घुगऱ्या किंवा तुम्ही त्याला तुरीच्या दाण्यांची भाजी सुद्धा म्हणू शकता. आमच्याकडे तर याला तुरीच्या घुगऱ्याच म्हणतात. खूप छान लागतात, बनवायला सुद्धा अतिशय सोप्या आहेत. त्यासाठी एक मोठी वाटी भरून तुरी घेतलेल्या होत्या, ज्या मी रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजवल्या. सकाळी मस्त टम्म फुगल्या गेलेल्या आहेत. तर त्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायच्या. थोडीशी हळद, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालायचं आणि कुकरला झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण इथे मध्यम आकाराचा एक कांदा बारीक बारीक असा कापून घेऊया. एक हिरवी मिरची घ्यायची आहे, 1-2 आपल्या आवडीप्रमाणे, आणि कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेऊया. त्यानंतर कोरड्या मसाल्यांमध्ये आपण इथे घेऊया धने पावडर, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि सोबतच 1 चमचा जिरे पावडर, थोडासा ओवा सुद्धा घालायचा आहे. कारण ओव्याने चव तर छान येते पण पोटाला बाधत सुद्धा नाही. कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, कापलेला कांदा सुद्धा घालून घ्यायचा. अधूनमधून याला मिक्स करत राहायचं. सोबत दालचिनी, तेजपत्ता आणि लाल मिरची सुद्धा घालायची. हे छान परतत आलं की त्यामध्ये आपल्याला अद्रक लसणची पेस्ट घालायची आपल्या गरजेनुसार. सोबत कढीपत्ता घालायचा आहे. याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. कांदा छान परतला गेला की त्यामध्ये आपण घालूया कोरडे मसाले, जे आपण अगोदर काढून ठेवलेले होते. सोबतच घालायचं आहे आपल्याला एका टमाट्याची प्युरी, बारीक कापून घातला तरी चालते. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. मसाला परतते आहे तोपर्यंत आपण तुरीच्या घुगऱ्या बघूयात. तर येथे मी 3 शिट्या काढून घेतलेल्या आहे. घुगऱ्या छान शिजल्या गेल्या, मस्त मॅश होत आहेत. तर यातल्या आपण थोड्याशा घुगऱ्या बाजूला काढून ठेवूया. अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तेवढ्या बाजूला काढायच्या. इकडे मसाला सुद्धा छान शिजल्या गेलेला आहे, म्हणजेच परतल्या गेलेला आहे. मस्त तेल सुटल्या गेलं. तर आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालते. वरून आपल्याला तुरीच्या घुगऱ्या घालायच्या. व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये हवं तर, आणि पुन्हा असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण इकडे बाजूला काढून ठेवलेल्या ज्या घुगऱ्या होत्या त्या घ्यायच्या आहेत आणि त्या हाताने अशा मॅश करायच्या. हवं तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश केलं तरी सुद्धा चालते, पण हे हाताने सहज होतं म्हणून हाताने असं मॅश करून घेते आहे. आणि आता हे आपल्याला घुगऱ्यांमध्ये घालायचे. याने काय होतं की घुगऱ्यांना बाइंडिंग येतं छान आणि मसाला सगळा व्यवस्थित कोट होतो घुगऱ्यांना. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून 2 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपल्या एकदम चटपटीत आणि झणझणीत अशा तुरीच्या घुगऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर या घुगऱ्या तुम्ही नुसत्या खाऊ शकता किंवा टिफिनवरही देऊ शकता. डिनर असो की लंच असो, प्रत्येक ठिकाणी या घुगऱ्या अतिशय रुचकरच लागतात. तर मी आज या टिफिनसाठी बनवलेल्या आहेत. तर त्यामुळे मी टिफिन पॅक करते आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही सुद्धा अशा तुरीच्या घुगऱ्या नक्की बनवा. तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. सध्या सीझन तर चालूच आहे, नाही का? तर नक्कीच आज मी बनवलेल्या या तुरीच्या घुगऱ्या तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.